मित्रांनो, भटकंती करताना आज मला एक युनिक आणि दुर्मिळ वनस्पती सापडली आहे. ही वनस्पती आहे तरट. आता हे नाव ऐकताच कित्येकांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असतील. तरट हल्ली खूप दुर्मिळ होत चालला आहे. पूर्वी खेड्यापाड्यात जिथं पाण्याचा निचरा होणारा भाग आहे, अशा माळरानावर वगैरे ही वनस्पती पुष्कळ प्रमाणात आढळायची. परंतु वाढती जंगलतोड यासोबतच शेतीचं विस्तारीकरण यामुळे ही दुर्मिळतेच्या वाटेवर चाललेली वनस्पती आहे. पिवळी चिटूक छोटीशी फळं येतात, हिरवी असतात, नंतर थोडीशी पिवळी आणि पिकल्यावर मात्र ही हनुमानाची गदा अगदी ऑरेंज रंगाची दिसते. झाडावरती पुष्कळ फळं सुद्धा येतात. कित्येक कीटक, मुंग्या, पक्षी यांचं तरटाच्या वनस्पतीचं पिकलेलं फळ हे महत्त्वाचं खाद्य आहे. हे फळ पण बघा ना तुम्ही, अगदी रामफळासारखा नारंगी आकार आहे. पिकल्यावर साधारणतः मोठ्या सुपारी एवढ्या आकाराचं हे फळ होतं. आषाढ श्रावणात ही फळं सगळीकडे सर्व बघायला मिळतात. आता पानांची रचना पण बघा किती युनिक आणि वेगळी आहे. एकदम लहान लहान पानं आहेत आणि टोकाकडं निमुळती होत आहेत. आता आपण फळ फोडूया. बघा बरं, फळाच्या आतमध्ये चिकट चिकट गर आहे आणि त्या काळ्या रंगाच्या बिया आहेत. हाच गर कित्येक प्राण्यांचं, पक्ष्यांचं आणि कीटकांचं सुद्धा आवडीचं खाद्य आहे. आता या बिया लावून मी पाहणार आहे. ही दुर्मिळ वनस्पती संवर्धन करायचा मी सुद्धा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही तरटाची वनस्पती बघितली आहे का? असेल तर मला कळवा. आणि दुर्मिळ वनस्पतींची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.